नमस्कार मित्रांनो, मी अंकित. स्वागत करतो तुमचं स्पायडर अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, जे की आता मराठीमध्ये चालू झाले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंट्राडेसाठी इफेक्टिव्हली स्टॉक सिलेक्शन कसे करायचे. स्टॉक सिलेक्शन यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपण पाहिलं असेल इतरांचे रिकमेंडेशन किंवा टिप्स घेऊ ज्यावेळेस आपण स्टॉक बाय किंवा सेल करतो, तर त्यामध्ये आपल्याला लॉसेस होतात. पण जर तुम्ही स्वतःच प्रॉपर ॲनालिसिस करून जर स्टॉक सिलेक्ट केला तर त्याच्यामध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 फीचर पाहणार आहोत, ज्याचा यूज करून आपण इंट्राडेमध्ये स्टॉक कसे सिलेक्ट करायचे. तर पहिलं फीचर आहे ग्रुप ॲनालिसिस. ग्रुप ॲनालिसिस म्हणजे सेक्टर ॲनालिसिस. म्हणजे आपण याच्यामध्ये पूर्ण सेक्टरला ॲनालिसिस करून स्टॉक सिलेक्ट करतो. दुसरं फीचर आहे इंडेक्स पुलर्स अँड रायडर्स. याच्या नावातच आहे, इंडेक्सला वरच्या साईडला खेचणारे स्टॉक आणि इंडेक्सला खालच्या साईडला ओढणारे स्टॉक तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. आणि तिसरं जे फीचर आहे ते म्हणजे टिक क्वेरी. याच्यामध्ये तुम्हाला मोमेंटमवाले स्टॉक मिळतात. म्हणजे त्या स्टॉकमध्ये अप साईडची किंवा डाऊन साईडची मुवमेंट चालू झाली आहे, असे स्टॉक फिल्टर होऊन तुम्हाला याच्यामध्ये येतात. चला तर मग स्क्रीनवर पाहूयात. स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला ग्रुप ॲनालिसिस ओपन करायचं आहे आणि याला प्रिव्हियस क्लोजपासून प्रोसेस करायचं आहे. प्रिव्हियस क्लोजपासून प्रोसेस करतो म्हणजे कालच्या क्लोजिंगपेक्षा वरच्या साईडला असणारे सेक्टर आणि खालच्या साईडला असणारे सेक्टर आपल्याला याच्यामध्ये मिळतात. जर मार्केटमध्ये कोणती न्यूज असेल आणि त्या न्यूजचा इम्पॅक्ट पर्टिक्युलर सेक्टरवर पडलेला असेल, तर त्याचा बेनिफिट आपल्याला याच्यामधून घेता येतो. जर आपला मार्केटमध्ये व्ह्यू बुलिश असेल आणि आपल्याला जर बाईंग साईडचे स्टॉक पाहिजे असतील, तर ज्या स्टॉकमध्ये किंवा ज्या सेक्टरमध्ये क्लोजअप पर्सेंट हाई असेल तर ते स्टॉक आपण सिलेक्ट करतो. तर याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला हायेस्टवाले सेक्टर मिळतात. जे प्रायोरिटीने 3 असते टॉप 3 मध्ये, तर त्यांच्यामधले स्टॉक आपल्याला सिलेक्ट करायचे. आता इथं बँक निफ्टी, निफ्टी मेटल आणि निफ्टी आयटी आहे. तर तुम्ही बँक निफ्टीवर ओपन केलं आणि इथं पर्सेंटेज चेंजवर जर क्लिक केलं तर तुम्हाला हायेस्ट पर्सेंटेज ज्याच्यामध्ये चेंजेस आहे ते 3 स्टॉक तुम्हाला याच्यामध्ये मिळते. या टॉप 3 मधले जे स्टॉक असतील तर यांना आपण पहिलं कन्सिडर करत असतो इंट्राडे स्टॉक सिलेक्शनसाठी. आता इथं बँक ऑफ बरोदा, जसं पण हा पहिल्या कॅन्डलला लॉजिकला मॅच झाला, तिथून त्यानं अपसाईडची मूव्हमेंट द्यायला सुरुवात केली. त्यानंतर कॅनरा बँक, पी-एन-बी, आय-सी-आय-सी-आय बँक. ज्या स्टॉकमध्ये जर पहिल्याच 5 मिनिटाची कॅन्डल खूप मोठी बनली असेल, तर त्यावेळेस तो स्टॉक आपल्याला अव्हॉइड करायचा आहे. त्यानंतर प्रायोरिटीला जे सेकंड सेक्टर असेल, त्या सेक्टरमधले आपल्याला स्टॉक घ्यायचे जसं की व्ही-डी-एल. जसं तुम्हाला सांगितलं त्या स्टॉकमध्ये पहिल्याच 5 मिनिटाची कॅन्डल खूप मोठी असेल, तर तो स्टॉक आपल्याला अव्हॉइड करायचा आहे. इंद कॉपर, जे-एस-एल, नॅशनल ॲल्युमिनियम. आता हे झालं अप साईडसाठी. जर तुमचा व्ह्यू मार्केटमध्ये बिअरिश असेल आणि जर तुम्हाला डाउन साईडचे स्टॉक सिलेक्ट करायचे असतील, तर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं क्लोज अप पर्सेंटवर, तर तुम्हाला दिसेल इथं लोएस्टवाले जे सेक्टर असतील ते तुम्हाला याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये प्रायोरिटीला जे टॉप 2 असतील, तर त्याच्यामधले स्टॉक आपण इंट्राडेसाठी सिलेक्ट करू शकतो. जसं याच्यामध्ये निफ्टी एफ-एम-सी-जी, निफ्टी कॉन्कर. तर तुम्ही याच्यामधले स्टॉक सिलेक्ट केले आणि पर्सेंटेज चेंजवर जर टिक केलं, तर तुम्हाला यासाठी याच्यामध्ये लोएस्टवाले मिळतील. जसा पण हा स्टॉक आपल्या स्ट्रॅटेजीला मॅच होईल, त्यावेळेस आपण याच्यामध्ये एंट्री करत असतो डाउन साईडसाठी. गोदरेज जी-सी-पी, हिंदुस्तान युनिलिव्हर. आणि याच्यामधून जर स्टॉक सिलेक्ट केलं तर मॅक्झिमम चान्सेस असतात की आपण ज्या साईडचा स्टॉक सिलेक्ट करू तर त्या साईडला तो स्टॉक जाण्याचे चान्सेस याच्यामध्ये असतात. तर हे झालं ग्रुप ॲनालिसिस. दुसरं जे फीचर पाहणार आहोत ते म्हणजे इंडेक्स पुलर्स अँड ट्रॅकर्स. इंडेक्स पुलर्स अँड ट्रॅकर्सला ओपन केल्यानंतर इथं आपण निफ्टी सिलेक्ट करू. याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स आणि डिक्लाईनमधले स्टॉक मिळतात. आता तुम्हाला इथं क्लिअर दिसतंय ॲडव्हान्समध्ये 36 स्टॉक आहे आणि डिक्लाईनमध्ये 14 स्टॉक आहेत. म्हणजे निफ्टी वरच्या साईडची मूव्हमेंट देण्याचे चान्सेस आहेत. आणि इथं तुम्हाला स्टॉकचे नाव दिसतं, त्याच्यानंतर इथं कॉन्ट्रिब्युशन दिसतं आणि त्या स्टॉकचं वेटेज दिसतं. जर तुम्ही कॉन्ट्रिब्युशनवर टिक केलं तर तुम्हाला दिसेल की निफ्टीला डाऊन साईडला नेण्यामध्ये ट्रेंड, आय-टी-सी, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि पॉवरग्रिड या स्टॉकचं जास्त कॉन्ट्रिब्युशन आहे. पण याचं जर तुम्ही वेटेज रफली कॅल्क्युलेट केलं 2 आणि 1 3, 4 7, 7 आणि 4 11 आणि 1 12, म्हणजे पहिल्या 5 स्टॉकचं जर वेटेज कॅल्क्युलेट केलं तर फक्त 12% निफ्टीला डाउन साईडला नेण्यामध्ये आहे. आणि इतर कॉन्ट्रिब्युशनवर पुन्हा टिक केलं आणि यांचं जर वेटेज कॅल्क्युलेट केलं आय-सी-आय-सी-आय बँक, एच-डी-एफ-सी बँक, इन्फोसिस, एन-टी, तर तुम्हाला दिसेल 12 आणि 8 20, 20 आणि 6 26, 26 आणि 3 29, 29 आणि 8 म्हणजे 37. म्हणजे जवळपास 40% वेटेज यांना वरच्या साईडला नेण्यासाठी, म्हणजे निफ्टीमध्ये आज वरच्या साईडची मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. तर याचा यूज करून आपल्याला निफ्टीला खाली खेचणारे स्टॉक आणि वरती नेणारे स्टॉक याच्यामधून मिळतात. आणि तिसरं जे फीचर आहे ते म्हणजे टिक क्वेरी.
टिक क्वेरीमध्ये तुम्हाला मोमेंटमवाले स्टॉक मिळतात. मार्केट जरी पूर्ण एका रेंजमध्ये चालू असेल तरी काही स्टॉक असे असतात की ज्याच्यामध्ये अप साईडची मुवमेंट असते आणि काही स्टॉक असे असतात की ज्याच्यामध्ये डाऊन साईडची मुवमेंट असते. तर असे स्टॉक तुम्हाला याच्यामध्ये येत असतात. आता आपण पाहिलं ग्रुप ॲनालिसिसमध्ये की बँक सेक्टर वरच्या साईडला होतं आणि ॲक्सिस बँकसुद्धा याच्यामध्ये येतं. तर हा स्टॉक ज्यावेळेस आपल्या लॉजिकला मॅच होईल किंवा टिक क्वेरीमध्ये आला म्हणजे याच्यामध्ये अपसाईडची मुवमेंट चालू झाली आहे. जे ज्यावेळेस याच्यामध्ये स्टॉक येतात, तर त्यावेळेस तो काही ना काहीतरी गेन तुम्हाला याच्यामधून देत असतो. जसं की आता हा ॲक्सिस बँक ₹1000 च्या आसपासचा स्टॉक आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस येणार, तो त्यावेळेस तुम्हाला 4 ते 5 पॉईंटची मुवमेंट तो एकाच मुवमेंटमध्ये तुम्हाला देऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला दिसतं मणिपुरा. याच्यामध्ये पण अपसाईडची मुवमेंट चालू झाली आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये हेवी क्वांटिटीने बाईंग किंवा सेलिंग होत असते, त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये स्टॉक पाहायला मिळतात. त्याच्यामधून जरी डायरेक्ट स्टॉक पिक करून आपण एंट्री केली, तरी तो त्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये पॉईंट देणार. जसं आपण ₹1000 च्या आसपासचा स्टॉक पाहिला तर 4-5 पॉईंट मिळतील. जर तो सेम आपण ₹100 च्या आसपासचा पॉईंट स्टॉक पाहिला तर त्याच्यामध्ये 1 ते 2 पॉईंट आपल्याला मिळू शकतात. सेम डाउन साईडचं पण आहे. ज्यावेळेस एखाद्या स्टॉकमध्ये डाउन साईडची मुवमेंट चालू होते, त्यावेळेस तो तुम्हाला याच्यामध्ये येतो. त्या स्टॉकमध्ये ज्यावेळेस हेवी क्वांटिटीने सेलिंग होत असते, त्यावेळेस तो तुम्हाला स्टॉक याच्यामध्ये दाखवेल. जसा की हा ITC याच्यामध्ये डाउन साईडची मुवमेंट आहे, हा तुम्हाला याच्यामध्ये येतो. ज्यावेळेस सारखा स्टॉक त्याच्यामध्ये येतो, याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये हेवी क्वांटिटीने सेलिंग होते. आपण त्याच्यामध्ये डाउन साईडचा प्लॅन करू शकतो. जनरल पोर्ट ITC. याच्यामधला जर स्टॉक आपण बाय केला तर तो आपल्याला मुवमेंटमध्ये काही ना काहीतरी गेन देतो आणि या वेळेने जर तुम्ही स्टॉक सिलेक्शन केलं तर इंट्राडेमध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळण्याचे चान्सेस असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप ॲनालिसिस करून कसे स्टॉक सिलेक्शन करायचे, त्यानंतर इंडेक्स पुलर्स अँड ड्रॅगर्स आणि टिक क्वेरी ज्याच्यामध्ये आपल्याला मोमेंटमवाले स्टॉक मिळाले, याचा यूज करून आपण इंट्राडेमध्ये इफेक्टिव्हली स्टॉक सिलेक्शन कसं करायचं हे पाहिजे. तर अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी स्पायडर अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.